कार्यक्रमाचे संयोजक प्राध्यापक विलास घोडे सर, या प्रसंगी उपस्थित प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मित्रांनो, आपण उभे राहून आताच संविधान सभेने मंजूर केलेली भारतीय संविधानाची प्रास्ताविका वाचन केली आणि त्या प्रास्ताविकेच्या सर्वात शेवटी जी तारीख देण्यात आली आहे ती 26 नोव्हेंबर 1949 ही तारीख आहे. अंगीकृत करून त्याची अंमलबजावणी सुरू केली. तो दिवस 26 जानेवारी 1950 संपूर्ण भारतामध्ये गणराज्य दिवस, रिपब्लिक डे म्हणून साजरा आपण करत असतो. तो भारतीयांचा सर्वात मोठा राष्ट्रीय महोत्सव मानला जातो. एवढा मोठा महोत्सव भारतात दुसरा आपण साजरा करत नाही. लोकशाही ही 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आहे. म्हणजे या देशाच्या संविधानाचं राज्य सुरू झालं. हे संविधान तयार करण्यासाठी एक संविधान सभा गठीत करण्यात आली. त्या संविधान सभेच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पश्चिम बंगालमधून संविधान सभेवर निवडून आले. महाराष्ट्रामध्ये त्यांना कदाचित निवडून जाण्याची संधी मिळाली नसती. अशाच प्रकारे बॅरिस्टर डॉक्टर पंजाबराव देशमुख हे सुद्धा संविधान सभेचे सदस्य होते आणि ही संविधान सभा 1946 साली अस्तित्वात आली. या संविधान सभेमध्ये अखंड भारताचे प्रतिनिधी होते. त्यामध्ये जसे आज भारताचे 3 भाग आपल्याला आज पाहायला मिळतात. एक आपला रिपब्लिक इंडिया, दुसरा बांगलादेश आणि तिसरा पाकिस्तान. हे पूर्वी 1947 च्या पूर्वी भारताचं अंग होतं. संविधानाने जे मूलभूत हक्क आपल्याला दिलेले आहेत त्यामध्ये धार्मिक स्वातंत्र्य आहे, भाषण स्वातंत्र्य आहे, कोणताही व्यवसाय निवडण्याचं स्वातंत्र्य आहे, न्याय मागण्याचा अधिकार आहे, आपल्या आवडीचा पोशाख करण्याचं स्वातंत्र्य आहे, काय जेवायचं काय नाही जेवायचं याचंही स्वातंत्र्य आहे. पण त्याच्यावरही बंधनं येत आहे. रामनवमीच्या दिवशी जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये मारहाण झालेली आहे. नॉनव्हेज कशाला खातात? रामनवमी आहे. रामनवमी मानणाऱ्याने रामनवमी उत्सव साजरा करावा. पण भारतामध्ये एकाच धर्माचे लोक राहत नाही. अनेक धर्माचे नागरिक या देशात निवास करतात. प्रत्येकाला तो अधिकार आहे आपल्या धर्माचं पालन करण्याचा. ती व्यक्तिगत बाब संविधानाने मान्य केलेली आहे. कोणीही कोणाच्या धार्मिक रीतिरिवाजामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. हा संविधानाचा संकेत आहे. त्याप्रमाणे जर आपण सर्वांनी काळजी घेतली, सर्वांचा सन्मान करण्याची भूमिका घेतली तर या देशाला एक सुसंपन्न, सुसंस्कृत आणि आदर्श लोकशाही प्रणालीचा अंगीकार केलेला देश म्हणून संपूर्ण जगामध्ये गौरव केला. परंतु काही संकुचित मनोवृत्तीची जी मंडळी समाजामध्ये असते त्यांना हे पाहत नाही. म्हणून आपण जी प्रतिज्ञा या ठिकाणी घेतलेली आहे, जे वाचन आपण केलेलं आहे त्यामध्ये समतेचा, बंधुतेचा, न्यायाचा पुरस्कार करणारी जी प्रास्ताविका आहे त्याचा पुनरुच्चार आपण केलेला आहे. फक्त महाविद्यालयांपुरतंच हे वाचन होत नाही. आज संपूर्ण भारताच्या ज्या काही शासकीय कार्यालयांचे जे अंक आहेत, अनेक अंक आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी प्रास्ताविका वाचली जाते. पण ही प्रास्ताविका वाचण्यासाठीच असते की अंमलात आणण्यासाठी असते? वाचन कशासाठी करत आहोत आपण? त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी की फक्त वाचन करण्यासाठी? याचा विचार आपण सर्वांनी करण्याची फारच गरज आहे. आणि म्हणून जर आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं निमित्त साध्य करून त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्याची ही एक
व्याख्यान आपण आयोजित करतो. आजच्या घडीला संपूर्ण जगामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं आयोजन झालेलं आहे, होत आहे, करीत आहेत लोक, त्यांचं स्मरण करत आहेत, त्यांनी दिलेले विचार आपण समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यांच्या चळवळी काय आहेत, त्यांचं नेतृत्व कसं होतं, त्यांची लेखनशैली कशी होती, संपादक म्हणून त्यांनी भूमिका कशी वठवली, कामगारांचे नेते म्हणून काम कोणतं केलं, संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांची भूमिका कशी राहिली, केंद्रीय कानून मंत्री किंवा कायदा मंत्री म्हणून त्यांनी कुठलं कार्य त्या देशामध्ये केलेलं आहे आणि या देशाचं स्वप्न कसं त्यांच्या मनामध्ये होतं आणि त्यांनी पाहिलेला भारत आज अस्तित्वात आलेला आहे. या भारतातील सगळ्या समाज घटकांना, वंचित समाज घटकांना न्याय मिळतो आहे. ह्या संपूर्ण गोष्टींचा आलेख आणि परीक्षा आणि मूल्यमापन या जयंतीच्या दिनी आपण सर्वांनी करण्याची फार गरज आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे मित्रांनो, या भारतामध्ये आपण 26 जानेवारीला आणि 15 ऑगस्टला आपल्या राष्ट्रध्वजाला सलामी देतो. या राष्ट्रध्वजामध्ये 3 रंग आहेत. तिन्ही रंग अर्थपूर्ण आहे. या तिन्ही रंगापासून आपण प्रेरणा घेतलेली आहे आणि या तिन्ही रंगाच्या मध्यभागी अशोक चक्र आहे. हे अशोक चक्र संविधान सभेने का मान्य केले. या भारताला गणराज्य भारताला एक राजमुद्रा देण्यात आलेली आहे. ही राजमुद्रा देखील फार काळजीपूर्वक निवडण्यात आलेली आहे. ही राजमुद्रा तुम्ही सर्वांनीच पाहिलेली आहे, आपल्या करन्सीवर आहे. मग ते कॉइन असेल किंवा पेपर करन्सी असेल, त्या ठिकाणी आपल्या भारताची राजमुद्रा तर अंकित आहेच, परंतु पेपर करन्सीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मुद्रा पण आहे. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे रिसर्च केला, जो रिसर्च केला होता प्रॉब्लेम ऑफ रुपी, या ग्रंथामध्ये त्यांनी शिफारसी केल्या होत्या. जसं आजचं संशोधन कॉपी पेस्ट मुळे बदनाम झालेलं आहे. ओरिजिनल रिसर्च कमी असते आणि बऱ्याच गोष्टी एकत्र केलेल्या असतात असं मी म्हणत नाही आहे. पेपरमधून आलेले हे सगळे परीक्षण आपल्या सर्वांच्या समोरच आहे आणि आजच्या संशोधकांनी तयार केलेले प्रबंध ग्रंथ जर उघड केले, सर्वांना पुढे आणले, तर नाव बदलवले दिसतील, तारखा बदलवल्या दिसतील, टायटल फक्त बदलवलेलं असेल, मॅटरमधल्या थोड्याशाच सुधारणा केलेल्या दिसतील, बाकी निष्कर्ष तसेच असतात. बऱ्याच जण तारखाही बदलवत नाही. ह्या दर्जाचं आजचं रिसर्च आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात इंग्लंडमधलं रिसर्च, अमेरिकेतलं रिसर्च जमीनस्मान चालतं. ते मेहनत करण्यावर विश्वास ठेवायचे. आपण आता मेहनत करायला घाबरतो. मेहनत करण्याची तयारी आधुनिक पिढीची राहिलेली नाही आणि म्हणून मित्रांनो, आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं औचित्य साधून त्यांच्यामध्ये कोणते गुण होते, त्यांची पर्सनॅलिटी कशी होती, ते आजही सर्वमान्य असे नेते म्हणून लोक त्यांचा आदर का करतात, भारतात तेच नव्हे जगातले लोक त्यांना वंदन का करतात, याचा विचार जर आपण केला तर लक्षात येईल की त्यांच्यामध्ये प्रामाणिकपणा फार मोठा गुण होता. ऑनेस्टी. ते स्वतःशी प्रामाणिक होते, समाजाशी प्रामाणिक होते, देशाशी प्रामाणिक होते आणि अखिल मानव जातीशी प्रामाणिक होते. त्यांचं ध्येय फार विशाल होतं, एका जातीपुरतं नव्हतं. त्यांनी जाती संघटित करण्याचा प्रयत्न केला. या देशाच्या व्यवस्थेने जाती निर्माण केल्या, जाती निर्माण करून भेद निर्माण केले, भेद निर्माण करून उच्च आणि नीच भावना निर्माण केली आणि एकमेकाचे शत्रू आम्ही आहोत असं आचरण करण्यासाठी आमच्यावर बंधनं लागले. महात्मा ज्योतिरावांपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठं ऋण मान्य केलेलं आहे. बाबासाहेबांचे 3 गुरु आहेत. जर आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या 3 गुरूंची जर माहिती विद्यमान कुलगुरूंना जरी विचारलं, भारतातल्या जेवढे काही विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठामध्ये विराजमान असणारे कुलगुरू आहेत. जिज्ञासेपोटी तुमच्याच कॉलेजमधला एखादा विद्यार्थी पत्रकार म्हणून जर गेला आणि त्यांना विचारलं बाबासाहेब आंबेडकरांचे 3 गुरु, कुलगुरू महोदय आम्हाला सांग, पहिले गुरु कोणते, दुसरे गुरु कोणते, तिसरे गुरु कोणते. कुलगुरू किती कुलगुरू अचूक उत्तर देतील हा एक संशोधनाचा विषय राहू
नंतर शिक्षण खात्याचे मंत्री भारतातले सगळ्या राज्यांमधले शिक्षण खात्याचे मंत्री, शिक्षण सचिव, त्यांना विचारा बाबासाहेबांचे 3 गुरु कोणते. हा सर्वे प्राध्यापकांनाही लागू होतो, शिक्षकांना लागू होतो, मुख्याध्यापकांना लागू होतो आणि जेवढे IAS IPS अधिकारी आहेत भारतातले जे प्रशासन चालवतात त्यांनाही लागू होतो. त्या संविधानाची शपथ आम्ही सगळे लोक घेतो निवडणूक लढवताना. IAS IPS ची परीक्षा पास झाल्यानंतर पद ग्रहण करताना संविधानाची शपथ दिली जाते की आम्ही निष्पक्षपणे कारभार करू, सर्वांशी न्याय करू आणि जे समाजहिताचा आहे, राष्ट्रहिताचा आहे ते निर्णय घेऊ. प्रत्येक ठिकाणी संविधान आहे. म्हणजे आम्ही कोणाला बांधलेलो आहोत, कोणाशी कमिटेड आहोत, भारतीय संविधानाची. आणि भारतीय संविधान बनवताना भारतीय संविधान सभेमध्ये संपूर्ण भारताच्या अलग अलग प्रांतातून निवडून गेलेले जे प्रतिनिधी होते त्या सर्व प्रतिनिधींच्या शंका कुशंकांचं निरसन करून आलेल्या हजारो सूचनांवर विचार करून जे कायद्यात बसतं, जे भारताच्या हिताचं आहे तेच नेमकं संविधानात अंतर्भूत करण्यात आले. त्याचं ड्राफ्टिंग करण्याचं काम, त्याच्यावर निगराणी करण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. कारण की ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरपर्सन या नात्याने. पण यामध्ये भारतातल्या सर्व प्रांतांमधील निवडून आलेल्या संविधान सभेच्या सदस्यांचा अंतर्भाव आहे. म्हणजे संविधान भारतातील जनप्रतिनिधींनी तयार करण्यामध्ये मोठा योगदान दिलेलं आहे. पण याच्यामध्ये चूक कोणता आहे, बरोबर कोणतं आहे, योग्य कोणतं आहे, अयोग्य कोणतं आहे याचा निर्णय बाबासाहेबांनी केलेला आहे. प्रत्येक शंकेचं निरसन त्यांनी केलेलं आहे. आणि याचं कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली डिबेट नावाचे जवळपास 5 खंड भारत सरकारने प्रकाशित केलेले आहेत. प्रत्येक आर्टिकलवर कोणत्या शंका उपस्थित झालेल्या आहेत, कोणते उपप्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत आणि त्याचं निरसन बाबासाहेबांनी काय केलं आणि ते कलम कसं पास झालं, त्याला किती दिवस लागले, याचा प्रत्येक दिवसाचे मिनिट्स किती होतं त्या 5 व्हॉल्यूम्स मध्ये संकलित करण्यात येऊन ते अभ्यासकांना उपलब्ध करून देण्यात आले. 395 कलम आहेत भारतीय संविधानात. विविध शेड्यूल्स आहेत. त्या शेड्यूल्स मध्ये कोणत्या राजभाषा भारताने अंगीकारलेल्या आहेत, मुख्य भाषा कोणती आहे, कोणत्या धर्माला मानणारे लोक भारतात राहतात, त्यांची संस्कृती कोणती आहे आणि त्यांच्यासोबत न्याय कसा करायचा. या देशामध्ये न्याय व्यवस्था, ही न्याय व्यवस्था इंग्रजांनी प्रस्थापित केलेली आहे. या देशामध्ये न्याय व्यवस्था ब्रिटिशांच्या काळात जशा पद्धतीची होती तशा पद्धतीची न्याय व्यवस्था त्याच्या पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी स्थापन केली नव्हती. हे लक्षात घेतलं पाहिजे. या देशाचं जे प्रशासन आहे, डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन, ते इंग्रजांनी एस्टॅब्लिश केलेलं आहे. आधुनिक भारताचे शिल्पकार इंग्रज आहे. आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुले जे शाळेत गेले ते 1813च्या ईस्ट इंडिया कंपनीच्या चार्टर ऍक्टच्या कलम 4 प्रमाणे गेले. कॉन्स्टिट्यूशनल हिस्ट्री ऑफ इंडिया हे जे काही भारतीय संविधानिक कायद्यांचा विकास कसा झाला भारतात, ही कायदे प्रणाली कशी आहे. कोरोना काळामध्ये तुम्हाला जेवढे परिपत्रक तुमच्या व्हॉट्सअपवर आले असतील त्या परिपत्रकामध्ये एक संदर्भ दिलेला असायचा. महामारी कायदा 1897 असा उल्लेख झाला. आपण पाहिले का ते सर्क्युलर पाहिले असेल ना. आणि त्या संदर्भ 1897. मग 1897 चा संदर्भ का दिला? 1897 ला 10 मार्चला सावित्रीबाई फुलेंचा प्लेगच्या साथीमध्ये मृत्यू झाला. संदर्भ जुळले पाहिजेत आपले. 10 मार्च 1897 ला सावित्रीबाई फुलेचा प्लेगच्या साथीमध्ये एका अस्पृश्य मुलाला आपल्या स्वतःच्या मुलाच्या दवाखान्यात येताना लागण होऊन, जशी कोरोनाची लागण होत होती तसाच हा प्लेगचा व्हायरस संसर्गजन्य होता. आणि त्याची रोकथाम करण्यासाठी ब्रिटिश सरकारने 1897 ला, भारताचं सरकार कुठे होतं, ब्रिटिशांचं सरकार, त्यांनी कायदा पास केला 1897 चा. आणि त्या अंतर्गत कारवाई करण्याचे, रोकथाम करण्याचे, इलाज करण्याचे सगळे अधिकार ब्रिटिश सरकारने आरोग्य मंत्रालयाला दिले, आरोग्य खात्याला दिले. आणि त्या अंतर्गत ती व्यवस्था झाली. समाजाला
त्या प्लेगच्या साथीतून मुक्त करण्यासाठी युद्ध स्तरावर प्रयत्न झाले. सावित्रीबाई फुलेचा त्याच्यात मृत्यू झाला. बलिदान दिलं त्यांनी. 1813चा चारकर ऍक्ट हा भारतामध्ये जी शिक्षण बंदी होती, सगळ्या लोकांना शिक्षण सुरू नव्हतं. 1813च्या पूर्वी 700 वर्ष मुस्लिमांची सत्ता होती भारतात. 700 वर्ष मुघलांचं राज्य होतं. तुम्हाला सर्वांनामध्ये कुतुब मिनार तुम्ही पाहिला आहे. दिल्लीचा कुतुब ऐबक नावाचा राजा होता. 700 वर्ष मुस्लिमांची राजवट भारतात. त्यानंतर ब्रिटिश आले. ब्रिटिशांनी कायद्याचं राज्य प्रस्थापित केलं आणि जेव्हा त्यांनी बंगाल प्रांत जिंकला, जिथं जिथं इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली, त्यांनी तेथे आपली ज्युडिशरी आणली, प्रशासन प्रणाली आणली, कायद्याचं राज्य निर्माण करण्यासाठी ऍक्ट पास केले. ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार जिथे होतं, त्यांनी 1813ला चार्टर ऍक्ट, त्याला चार्टर ऍक्ट म्हणायचे, आई वडिलांची सेवा करणार नाही, धर्म मिळवण्याचं काम करत आहात, शाळेतून काढून टाकलं ज्योतिबांना. बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना तिसरं गुरु म्हणून स्थान दिलं. कबीराला दुसरा गुरु मानला आणि बुद्धाला पहिला गुरु मानला. हे तीनच का निवडले? मग बाकीच्यांना त्यांनी सन्मान नाही दिला का? गाडगे बाबांना नाही, गुरुचा दर्जा दिला त्यांनी, संत गाडगे बाबा. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण फक्त 14 एप्रिल पुरतं मर्यादित राहता कामा नये, 6 डिसेंबर पुरतं मर्यादित राहता कामा नये, 14 ऑक्टोबर पुरतं मर्यादित राहता कामा नये. वर्षभर त्याच्यावर चिंतन झालं पाहिजे, त्याचा प्रचाराने प्रसार झाला पाहिजे आणि त्याप्रमाणे आचरण करून आदर्श भारत निर्माण करण्याचं कार्य सर्वांनी बंधुभावाने खांद्याला खांदा लावून हातात हात घेऊन पुढे नेलं पाहिजे. ही खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला खरी सलामी करू शकते. तर 1813, 1833, 1853 आणि 1860 इंडियन पिनल कोड IPC ज्या अटक होतात लोकांना, आता इंडियन पिनल कोड प्रमाणे होतात. पोलीस स्टेशनमध्ये जे गुन्हे दाखल होतात ते इंडियन पिनल कोड प्रमाणे होतात. इंडियन पिनल कोड कोणाच्या काळात? ते ब्रिटिशांच्या काळात नाही. 1973 मध्ये त्या काही सुधारणा झाल्या. आधी भारतामध्ये इंग्रजांनी तयार केलेले असे शेकडो कायदे आधी अस्तित्वात आहेत. पोस्टल ऍक्ट बघा, रेल्वेचा ऍक्ट बघा, टेलिफोनचा ऍक्ट बघा, असे अनेक कायदे आहेत. जसा महामारीचा कायदा 1897 अस्तित्वात आहे, त्याचा उपयोग भारत सरकारने केलेला आहे मागच्या वर्षी. म्हणजे ब्रिटिशांनी तयार केलेले कायदे आजही लागू आहेत. त्याला बदलविण्याची स्वतंत्र भारताला, गणतंत्र भारताला गरज वाटत नाही, कारण की ते आजही कॉन्टेम्पररी आहे, आजही प्रासंगिक आहे, आधी त्याची गरज वाटत आहे आणि त्यांनी खोलात जाऊन विचार केलेला आहे. मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुलेंना बाबासाहेबांनी गुरु मानण्याचं मुख्य कारण असं आहे की पहिला हा शूद्र समाजातला क्रांतिकारक व्यक्ती आहे. आणि जेव्हा धनंजय गिरांनी महात्मा फुलेंवर त्यांचं चरित्र लिहिण्याचा उपक्रम हातात घेतला, तेव्हा बाबासाहेबांना धनंजय कीर नाव माहिती असणार तुम्हा सर्वांना? माहिती आहे का धनंजय कीर? असेल ना माहिती. धनंजय कीर हे सुप्रसिद्ध लेखक आहेत. त्यांनी महात्मा फुलेंचं चरित्र लिहिलं, गांधीजीचं चरित्र लिहिलं, शाहू महाराजांचं चरित्र लिहिलं, लोकमान्य टिळकांचं चरित्र लिहिलं, सावरकरांचं चरित्र लिहिलं. त्या चरित्राला मान्यता मिळाली. आधी संदर्भ म्हणून ते चरित्र आधी लोक अभ्यासकाचा संदर्भ देतात. त्या धनंजय कीरांनी बाबासाहेबांचा सल्ला घेतला की मला या ग्रंथाचं, महात्मा फुलेंच्या चरित्र ग्रंथाचं टायटल सुचत नाही, ॲप्रोप्रिएट शीर्षक काय ठेवायला पाहिजे. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना सुचवलं, दी फादर ऑफ सोशल रिव्होल्युशन इन इंडिया, दी फादर ऑफ सोशल रिव्होल्युशन इन इंडिया. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंचं जीवनचरित्र लिहिणाऱ्या लेखकाला बाबासाहेब सुचवितात की तुमच्या ह्या महात्मा फुलेंवर लिहिण्यात येणाऱ्या चरित्र ग्रंथाचं टायटल तुम्ही काय ठेवायला पाहिजे? समाज क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंनी शाळेत गेल्यानंतर जेव्हा त्यांच्या ब्राह्मण मित्राच्या लग्नामध्ये, तुम्ही ती सिरियल पाहिली असेल,
भारत एक खोज, डिस्कवरी ऑफ इंडिया, जिथे पंडित जवाहरलाल नेहरूंनी तो ग्रंथ लिहिला अहमदनगरच्या जेलमध्ये. त्या ग्रंथावर अनेक सिरियल्स तयार झाल्या. त्यापैकी महात्मा ज्योतिबा फुलेंची सिरियल आजही युट्यूबवर उपलब्ध आहे. ते तुम्ही जरूर बघा. त्याच्यामध्ये जे प्रसंग त्यांनी दाखवलेले आहेत आधार घेऊन, इतिहासाचे संदर्भ घेऊन, त्यामध्ये लग्नाच्या वरातीमध्ये ज्योतिबा फुलेंचा अपमान होतो. आता तुम्हाला पत्रिका मिळाली, तुमच्या वर्गमित्रांनी दिली. वर्गामध्ये सर्व समाजाचे, सर्व धर्माचे लोक राहतात. मित्र या नात्याने, वर्गमित्र या नात्याने जर तुम्हाला इन्व्हिटेशन कार्ड मिळालं तर विलासराव तुम्ही जाणार नाही का लग्नात? आणि जर तुम्ही लग्नात गेले, तुमची सावली लांबी पडली, मॉर्निंगचा वेळ आहे, धुमधडाका सुरू आहे बँडबाजा, आणि तुमची लांब सावली पडली आहे, तेव्हाचा रीतिरिवाज, सामाजिक परंपरा, या शूद्राचा मुलगा आहे याची लांब सावली पडून राहिली आणि आम्हाला करंट लागला, आम्ही वाटत आहोत. ह्या ज्या चुकीच्या मान्यता होत्या ज्योतिबा फुलेंना लग्नाच्या वरातीतून ढकलून देण्यात आल्या. पुन्हा केला होता ज्योतिबा फुलेंनी लग्नात जाऊन? विचार करून पहा, एका मिनिटासाठी विचार करून पहा की ही वॉज इन्व्हायटेड गेस्ट. महात्मा फुले निमंत्रित गेस्ट होते. त्या व्यक्तीला नवरदेव घोड्यावर बसलेला आहे पण त्याच्या नाता ढाकलून देत आहे. तर प्रथा तेव्हाची अशी होती की शूद्र हा जो घटक आहे समाजाचा, 4 वर्ण मान्य करण्यात आले आहेत भारतात. 4 वर्णाचं स्थान तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. प्रत्येक वर्णाला जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या, काही अधिकार देण्यात आलेल्या, काहींना ड्युटीज देण्यात आलेल्या आहेत. ए, बी, सी आणि डी. जर आपण वर्गीकरण करायचं ठरवलं तर समाजाचे 4 वर्ग तयार करण्यात आले आणि त्या 4ही वर्गांमध्ये बंधुभाव नाही आहे, 4ही वर्गांमध्ये समानता नाही आहे, 4ही वर्गांमध्ये न्याय नाही आहे आणि 4ही वर्गांमध्ये एकी नाही. या डिव्हिजनमुळे ज्योतिबांचा अपमान झाला. ज्योतिबा इंग्रजी माध्यमाच्या 7व्या वर्गाच्या शाळेत शिकत असताना घरी आल्यानंतर ते रडले आणि वडिलांना विचारले की बाबा, मी लग्नातून अपमानित होऊन परत आलो, माझा गुन्हा काय आहे? वडिलांचं जर शिक्षण राहिलं असतं आपल्यासारखं तर त्यांनी उत्तर दिलं, बरोबर उत्तर दिलं असतं आपल्या पोराला. पण ते म्हणाले की बेटा, तू जिवंत आलास आता परत. जर पेशव्यांचं राज्य राहिलं असतं परत नाही आलास. मग हे पेशवे कोण आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी प्रश्न विचारला, हे पेशवे कोण आहे आणि पेशव्यांचा कायदा कसा होता? पेशव्यांचा कायदा असा होता की छत्रपती सुद्धा शिक्षण घेऊ शकत नव्हते. सातारचे छत्रपती प्रतापसिंह नावाचं त्यांचं चरित्र लिहिलं बाळासाहेब ठाकरेंनी. बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यात म्हटलं आहे की पहाटे 4 वाजता राजमाता उठून आपल्या युवराजाला शिकवत होत्या. सकाळ झाल्यानंतर ते शिकताना जर दिसले तर पेशवे त्यांच्यावर कारवाई करणार होते की तुला शिक्षणाचा अधिकार नाही, शूद्र आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारण्यात आला हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे का? तर ते डी ग्रेड मध्ये त्यांचा समावेश करण्यात होता. डी ग्रेड म्हणजे शूद्र, आणि डी ग्रेडचा माणूस राजा बनू शकत नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ते संशोधन केलं. दी अनटचेबल्स, हू वेर द शूद्रास. हू वेर द शूद्रास हा ग्रंथ महात्मा फुलेंना त्यांनी अर्पण केला. दी अनटचेबल ग्रंथ त्यांनी 3 संतांना अर्पण केला. एक नंदना, हे तामिळनाडूचे अस्पृश्य जातीतील महान संत आहेत नंदना. दुसरे संत आहेत चोखामेळा, मंगळवेढा, सोलापूर जिल्हा, महाराष्ट्र. आणि तिसरे संत आहेत उत्तर प्रदेशातील संत रविदास. या 3 अस्पृश्य जातीत समतेचा पुरस्कार करणाऱ्या संतांच्या चरणी दी अनटचेबल नावाचा ग्रंथ बाबासाहेबांनी अर्पण केला. त्यांचे सगळे ग्रंथ बहुतेक जगातल्या प्रमुख भाषांमध्ये अनुवादित झाले. महाराष्ट्र सरकारने त्यांचं ओरिजिनल जे लिटरेचर आहे ते प्रकाशित केलेलं आहे. दी विदर्भ हिंदुझम हा ग्रंथ फार गाजलेला आहे. आपण तर आपल्या ग्रंथालयात ते ग्रंथ नक्कीच आणले असतात. आहेत महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेले बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ आपल्या लायब्ररीमध्ये जवळपास 18-20 जे खंड आहेत ते असतील आपल्याकडे, आणि आपण वाचन पण सुरू केलं असेल.
वेळात वेळ काढून विद्यार्थ्यांना पण दाखवत असाल की जी लायब्ररी आहे, या लायब्ररीत हे ग्रंथ आहे, ते वाचत जा. डोक्यामध्ये प्रकाश पडू द्या ज्ञानाचा. त्याचा परिणाम आपल्या वागण्यातही होईल, बोलण्यातही होईल, प्रबोधनालाही गती मिळेल. नक्कीच आपण हे कार्य करत असाल अशी आशा बाळगतो. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तिमत्व जगाच्या समोर आदर्श विद्यार्थी, आदर्श संपादक, आदर्श कामगार पुढारी, आदर्श राजकीय नेते, आदर्श अर्थशास्त्रज्ञ, आदर्श समाजशास्त्रज्ञ, आदर्श धर्मशास्त्रज्ञ, धर्माचा सखोल अभ्यास त्यांनी केला, कंपॅरेटिव्ह स्टडी केला, आणि आदर्श समाज क्रांतिकारक. समाजाची संपूर्ण आमूलाग्र रचना कशी बदलेल ही आंदोलन करून त्यांनी समाजाच्या पुढे आली. ज्या नगर परिषदेचा ठराव आहे की चौदार नदीचं पाणी, चौदार तळ्याचं पाणी ही सर्वांसाठी समान संधी आहे, तुम्ही त्याचा वापर करा. चौदार तळ्याच्या पाण्याचा ठराव झालेला आहे. ठरावावर अंमलबजावणी होत नाही, म्हणून बाबासाहेबांनी त्या ठिकाणी फार मोठं आंदोलन केल्याचं आपल्याला माहिती आहे. चौदार तळ्याचं पाणी पिण्यासाठी केलेलं आंदोलन इतिहासात नोंद आहे. जेव्हा त्यांना त्या ठिकाणी लोकांवर दगडफेक झाली, मारझोड झाली, त्यांचा तंबू, त्यांच्या राहुट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या, त्यांच्या जेवणामध्ये माती कालवण्यात आली, म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करताना या देशातील काही कुविचाराचे लोक त्यांना पाणी देखील पिण्यास नकार देत होते. जेव्हा की त्या पाण्याचा वापर डुकर करत होते, घोडे करत होते, मांजरा करत होत्या, कुत्रे करत होते, तर पाणी पाठत नव्हतं. वाटायला नाही पाहिजे होतं का? डुक्कर जर पाण्यात जाऊन बसला, आपण हाकलून देतो का त्याला? म्हैस जर त्या पाण्यात जाऊन बसले तर आपण ते उठवतो का? भारतीयांची मानसिकता. पण जर या देशातले 1500 जातीत विभागलेले अस्पृश्य जातीचे लोक जर त्या पाण्यापाशी गेले, पाणी बाटल्याच्या घोषणा होत होत्या, आणि ते पाणी बाटल्यानंतर पवित्र करण्यासाठी जो विधी पार पडला जातो त्यात पंचद्रव्य मिश्रण करायचे. ज्योतिबा निर्माण कशी होती, बाबासाहेबांसारखे विद्वान माणसं कसे निर्माण होतील, संधी मिळाल्याबरोबर त्यांनी दाखवली की नाही आपली जी आहे, जी लायकी आहे सिद्ध केली ना, संधी मिळाल्याबरोबर केली ना. संधीच नाकाराल तुम्ही आणि सांगाल मेरिट आमच्यासोबत स्पर्धा करा. मेरिट शुड नॉट बी इग्नोर. मेरिटची स्पर्धा कोणासोबत होईल? तो 100 फूट पुढे आहे, ऑलरेडी पुढे गेलेला आहे, आणि 100 फूट मागे दुसरा माणूस आहे आणि विसल वाजली दौडवर आहे. कोण पुढे जाईल? एका रांगेत उभे करा, सर्वांना सारखं टाईप द्या, सर्वांना समान संधी द्या आणि विसल वाजवा. तो न्याय आहे, ती खरी निकोप स्पर्धा आहे. तुम्हाला आवडत नाही वाटतं पूर्ण. पाठीमागच्या 2 विद्यार्थी त्या मागे पाहत आहेत, तुम्ही आपसातच बोलत आहात. आवडत नाही का? सत्य बोललेलं आवडत नाही का? बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतला. त्यांना संस्कृत विषय घेता आला नाही, तिथेही बंदी की कोणी शिकायचं संस्कृत आणि कोणी नाही शिकायचं, इथूनही भेदभाव. आणि अशा स्थितीमध्ये बाबासाहेबांना, महात्मा फुलेंना, सावित्रीला, शाहू महाराजांना, सयाजीराव गायकवाडांना ही जी मालिका आहे ही समाज परिवर्तनाला चालना देणाऱ्यांची मालिका आहे. आणि म्हणून महात्मा फुलेंना प्रोत्साहित करण्याचं काम सयाजीराव गायकवाडांनी केलं. ज्योतिराव फुलेंच्या या चळवळीतून शाहू महाराजांनी प्रेरणा घेतली. 50% आरक्षणाचा कायदा जो 26 जुलै 1902 शाहू महाराजांनी घोषित केला. 1922 शाहू महाराजांचा मृत्यू झाला आणि 1920
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माणगाव नावाचं गाव आहे. त्या माणगावला शाहू महाराजांच्या पुढाकाराने ते जाहीर सभा घेण्यात आली. 25,000 लोक आले त्या ठिकाणी, 25,000. आणि सगळे डी ग्रेड आणि डी ग्रेडच्या खालचा ई ग्रेड, ABCD असं वर्गीकरण समाजाचं शूद्र आणि अतिशूद्र हे दोन शब्द महात्मा फुलेंनी वापरले की शूद्र आणि अतिशूद्र गायीच्या शेणापेक्षा नीच मानले गेले. धर्मव्यवस्थेत त्यांना माणुसकीचा दर्जा नाही. आणि हा माणुसकीचा दर्जा कसा मिळेल तर त्या समाजाचाच नेता जोपर्यंत पुढे येत नाही, जसा पक्षांचा नेता, जसा पोपटांचा नेता पोपट असतो, मोरांचा नेता मोर असतो, गायीमधला जो कोणी असेल तोच असतो, सिंहाचा नेता सिंहच असेल. ही जी नैसर्गिक प्रक्रिया दिसते, तसेच अस्पृश्यांमधलाच माणूस, ज्याला दुःख माहिती आहे अस्पृश्यांचे, तोच त्यांचं नेतृत्व करू शकेल. हे तत्व पुढे ठेवून शाहू महाराजांनी 1920ला 21 मार्च 1920ला बाबासाहेब आंबेडकरांना निमंत्रित करून अध्यक्षस्थान देऊन त्या सभेचं त्यांची लिडरशिप घोषित केली की हे डॉक्टर आंबेडकर आहेत, जे MA PhD होऊन अमेरिकेतून आलेले आहेत. एवढा शिकलेला माणूस भारतात अस्पृश्य जातीत दुसरा नाही. यांना तुमचे दुःख माहिती आहे. हा तुमचं नेतृत्व करण्यासाठी मी तुमच्या पुढे त्यांचा परिचय म्हणून त्यांना आणलेला आहे. आणि यापुढे मला असं वाटत आहे भविष्य की हे तुमच्या सामाजिक गुलामगिरीच्या वेळा तोडल्याशिवाय राहणार नाही. आणि एक दिवस अखिल भारतीयांचे नेते म्हणून उदयास आल्याशिवाय राहणार नाही. 1920ला राजर्षी शाहू महाराजांनी केलेली घोषणा खरी ठरली की नाही? अस्पृश्यतेच्या वेळा भारतीय संविधानाच्या कलम 17 प्रमाणे अस्पृश्यता कायद्याने गुन्हा ठरविण्यात आला की नाही? आज कोणालाही जातीवाचक नाव देऊन त्याचा अपमान करण्याचा अधिकार आज आहे का कोणाला? नाही. म्हणजे जे शाहू महाराजांनी पाहिलं, जे शाहू महाराज शिवाजी महाराजांचे वंशज आहेत, त्यांच्या राजगादीचे वारस आहेत, ते छत्रपती शाहू महाराज बाबासाहेबांना पब्लिकली नेता म्हणून घोषित करतात, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात, त्यांचा सत्कार करतात, त्यांना एका टेबलवर जेवणाचं निमंत्रण देतात. आणि खऱ्या अर्थाने अस्पृश्यतेचं निर्मूलन करण्यासाठी शाहू महाराजांनी जे काही कायदे तयार केले त्या काळात, ते सगळे कायदे भारतीय संविधानात आलेले आहेत. महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांचं आंदोलन चालवलं, शेतमजुरांचं आंदोलन चालवलं आणि स्त्री मुक्तीचा लढा गतिमान केला. आज स्त्रियांना, मग ती कामगार महिला असेल, अधिकारी महिला असेल, प्राध्यापक महिला असेल, शिक्षिका असेल, त्या सर्वांना समान वेतन घेण्याचा अधिकार आहे की नाही? हा कोणामुळे मिळाला? भारतीय संविधानामुळे मिळाला. आणि भारतीय संविधानाची रचना कोणी केली? बाबासाहेब आंबेडकरांनी केली. आपण जर भारतीय महिलांचं जर सर्वेक्षण केलं तुमच्या समाजशास्त्राच्या सर्वेक्षण पद्धतीप्रमाणे, रिसर्च मेथॉडॉलॉजी प्रमाणे, आणि त्यांना जरी विचारलं की आज तुम्ही स्वाभिमानाने समान वेतन जे काही प्राप्त करत आहात, सेल्फ रिस्पेक्टनी जगत आहात, याचं श्रेय तुम्ही कोणाला द्या? शिर्डीला द्या, शेगावला द्या, की भारतीय संविधानाला द्या? माझा प्रश्न समजला का? संविधानाला. साधा प्रश्न आहे की नाही? भारतातल्या 65 कोटी महिला आहेत, 130 कोटी जनता आहे भारतात, त्यापैकी 65 कोटी महिला आहेत, 50%. त्या 50% महिलांपैकी 30 कोटी शेतमजूर महिला आहेत. 5 कोटी शिकलेल्या असतील, ज्या हायर एज्युकेशन घेतलेल्या आहेत. त्या 5 कोटींचे काही सॅम्पल्स निवडले आपण आणि त्यांचा सर्वे केला आणि त्यांना प्रश्नावली पाठवली की तुमचं जे वर्तमान जीवन आहे, जे सुसंपन्न आहे, सुसंस्कृत आहे, सेल्फ रिस्पेक्ट आहे तुमच्या या सगळ्या जीवनामध्ये आणि आनंद आहे, याचं श्रेय, याचं क्रेडिट तुम्हाला कोणाला देणार? आणि तो सर्वे आल्यानंतर तुम्ही बघा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला समाधानकारक असलेले आढळणार नाही. मग बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 2022 साली आपण साजरी करीत आहोत, तर त्यांच्या आंदोलनातून आपण काय शिकलो? त्यांना श्रेय, त्यांच्या चळवळीला श्रेय, शाहू महाराजांना श्रेय, ज्योतिराव फुलेंना
सावित्रीबाई फुलेला श्रेय, गाडगे बाबांना श्रेय आपण देणार आहोत की नाही? गर्दी कुठे होते सांगा बरं? भारतीय महिलांची, भारतीय सामान्य नागरिकांची गर्दी कुठे होते? धार्मिक स्थळांवर होते की शाळांमध्ये, हॉस्पिटल्समध्ये, किंवा जिथे जिथे पब्लिक वेलफेअरच्या गोष्टी आहेत? आपण दान शिक्षण संस्थांना देतो का? आरोग्य संस्थांना देतो का? दान कुठे देतो आपण भारतीय लोक? मोकळ्या मनाने कोणत्या दानपेटीत पैसा नेऊन टाकतो? कुठे? मंदिरामध्ये. पैसा कोणाचा असतो? तो जनतेचा असतो. मग पंजाबराव देशमुखांचं नाव ऐकलं का आपण? कोण होते? भारताचे, गणतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री 10 वर्ष होते. आणि सीपी अँड बेरार हा जो भाग इंग्रजांनी तयार केला होता, तिथले ते शिक्षण मंत्री होते, महसूल मंत्री होते. जेव्हा त्यांना हे दिसलं की माझ्या या राज्यामध्ये शाळाच नाही आहे, निरक्षरता आहे, मला शाळा ओपन करायची आहे, पण शाळेसाठी फंड नाही, मग हा फंड कुठून आणायचा? तर त्यांनी त्यांच्या सीपीआय बेरारच्या असेंब्लीमध्ये एक बिल आणलं होतं क्लासवर. ते बिल काय होतं की जेवढ्या काही हिंदू संस्थानांमध्ये जेवढे काही मंदिर आहे, जिथे जनतेचाच पैसा आहे, त्या पैशावर मालकी कोणाची? जनतेची. मग त्या पैशाचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. आणि तो राष्ट्रीयकृत झालेला पैसा हा गोरगरिबांच्या शिक्षणावर, गोरगरिबांच्या आरोग्यविषयक सेवांवर आणि गोरगरिबांच्या शेतीविषयक ज्या काही गोष्टी आहेत त्या दूर करण्यासाठी हा सार्वजनिक पैसा उपयोगात आला पाहिजे. ते बिल पास व्हायला पाहिजे होती, त्याला समर्थन मिळायला पाहिजे होते की नाही मिळायला पाहिजे होतं सांगा बरं. चुकीचं बिल होतं का भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी मांडलेलं? जनतेचा पैसा जनतेच्या आरोग्यावर, जनतेच्या शिक्षणावर खर्च झाला पाहिजे. वाईट होतं का? पंजाबराव देशमुखांना धर्मद्रोही घोषित करण्यात आले. बॅरिस्टर होते, डॉक्टरेट होते, कुणबी समाजात जन्माला आलेले व्यक्ती होते, म्हणजे आजच्या भाषेत ओबीसी होते. ज्योतिराव फुले ओबीसी होते, शाहू महाराज ओबीसी होते, सयाजीराव गायकवाड ओबीसी होते, गाडगे बाबा ओबीसी होते. म्हणजे समाज परिवर्तनाच्या आंदोलनाचं नेतृत्व ओबीसींनी केलेलं आहे. आणि जरा ओबीसी महिलांचा विचार केला, ओबीसी पुरुषांचा विचार केला, ओबीसी कर्मचारी अधिकाऱ्यांचा विचार केला, तर पंजाबराव देशमुखांनी धार्मिक संस्थांमध्ये जनतेचा गोळा असलेला पैसा शिक्षणावर, आरोग्यावर आणि शेतकरी शेतमजुरांच्या समस्या निराकरण करण्यावर खर्च झाला पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे, असं बिल मांडणारे बॅरिस्टर पंजाबराव देशमुख लोकांना किती माहिती आहे? तोच धागा बाबासाहेबांनी पुढे नेला. ज्योतिरावांनी सांगितलेलं हे या दोन महापुरुषांनी पुढे नेलेलं आहे, पंजाबरावांनी आणि बाबासाहेबांनी. आणि म्हणून मित्रांनो, बाबासाहेब हे सीपीआय बेरारचे तेव्हाचे अत्यंत हुशार, अत्यंत कर्तव्य असणारे पंजाबराव देशमुख, त्यांच्या कामगार यांचं नेतृत्व करणारा जो इंडिपेंडंट लेबर पार्टी नावाचा जो राजकीय पक्ष 1936 साली बाबासाहेबांनी स्थापन केला होता, त्याचे सेंट्रल इंडियाचे अध्यक्ष होते पंजाबराव देशमुख. इंडिपेंडंट लेबर पार्टीचं नेतृत्व बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर पंजाबराव देशमुखांवर सोपवलं होतं. म्हणजे दोन्ही बॅरिस्टर एक होते विचाराने आणि कामाने. आणि अंबादेवीचं मंदिर अमरावतीचं पाहिलं का आपण? अंबादेवीचं मंदिर अमरावतीचं पाहिलं ना? त्या मंदिरात देखील अस्पृश्य समाजाला, म्हणजे या देशाच्या 15% लोकांना, 15% लोकांना दरवाजात पाय ठेवून पंजाबराव देशमुखांनी अंबादेवी मंदिराचा सत्याग्रह केला. ते मंदिर उघडं करण्यात आलं. काळाराम मंदिर प्रवेश तुम्हाला माहिती आहे, नाशिकचा. तिथे बाबासाहेब आंबेडकरांना आंदोलन करावं लागलं. त्यांना प्रश्न विचारला की हे देवा धर्माचं आंदोलन तुम्ही का करत आहात? बाबासाहेब म्हणाला, मी हिंदू आहोत, आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहोत. मग हिंदूंचा जो देव आहे तो
आमचा देव असू शकत नाही का? त्या हिंदूंच्या मंदिरात आम्हाला समान पद्धतीचा प्रवेश नको का? आंदोलन चालवावं लागलं बाबासाहेबांना काळाराम मंदिर प्रवेश तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. त्याच आंदोलनातून प्रेरणा घेऊन पंजाबराव देशमुखांनी अंबादेवी सत्याग्रह केला अमरावतीला. यशस्वी झाले सगळे लोक. आणि आता घटना घडलेली आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आहेत. त्यांना आता 2019-20 मंदिरात प्रवेश नाकारण्यात आलेला आहे. जर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा राष्ट्रपती असता तर पदाचा राजीनामा दिला असता. ज्यांनी प्रवेश नाकारला त्यांना अटक करायला लावली असती आणि कायदेशीर कारवाई करण्यास बाध्य केलं असतं. केलं नसतं का? भारतात संविधानाचं राज्य आहे की धर्माचं राज्य आहे? कोणाचं राज्य आहे? जर संविधानाचं राज्य आहे तर गणतंत्र भारताच्या राष्ट्रपतीला मंदिरात जाण्यापासून रोखण्याचा हा प्रकार गणतंत्र भारतात आज जर होत असेल, संविधानाचं राज्य या भारतात लागू आहे म्हणता येईल का आपल्याला? म्हणजे धर्माचं राज्य आहे. धर्म कोणता? मनुस्मृतीचा धर्म. मनुस्मृती तुमच्यापैकी बऱ्याच लोकांच्या संग्रही असेल, तुमच्या ग्रंथालयातही असेल, आहे का? विद्यार्थ्यांना वाचायला दिली का आपण? मनुस्मृतीत काय लिहिलेलं आहे नेमकं? मनुस्मृतीमध्ये जे अध्याय आहेत त्याच्यामध्ये जे कलम आहेत त्याच्यामध्ये ज्या तरतुदी आहेत, या तरतुदीचा आधार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारण्यात आला. त्या तरतुदीचा विचार करूनच शाहू महाराजांना पंचगंगा नदी जी आहे कोल्हापूरची तिथे आंघोळ करताना पुराणोक्त मंत्राचा वापर करण्यात यावा, वेदोक्त मंत्राचा वापर करण्यात येऊ नये याचा त्यांना मुकाबला करावा लागला. ज्योतिबाचा अपमान झाला. याचा आधार होता मनुस्मृतीच्या तरतुदी. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हाच्या अस्पृश्य जातीतील जे काही गोसावी होते, साधू होते, संत होते, यांच्या हाताने मनुस्मृतीचं दहन करण्यात आलं आहे. तरतुदी या नकोत आम्हाला. या तरतुदीमुळे आमचे मनुष्य हक्क हिरावण्यात आलेले आहेत. त्याचा निषेध म्हणून प्रतिकात्मक तो ग्रंथ त्या ठिकाणी जाहीरपणे जाळण्यात आलेला आहे. आणि ही घोषणा ज्योतिराव फुलेंनीच करून टाकली होती की हे मनुग्रंथ जे आहे त्याच्यामुळे शूद्रांचा या ठिकाणी अपमान होतो आहे. आणि हा अपमान जर आम्हाला थांबवायचा असेल तर या ग्रंथाच्या तरतुदी आता नको आहे. आधुनिक कायद्याप्रमाणे सर्वांना समान संधी हवी आहे. आणि मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांच्या या सगळ्या विचारांचा, त्यांच्या चळवळींचा, त्यांच्या सगळ्या कर्तबगारीचा जर विचार केला तर महात्मा फुलेंना पेन्शन मिळालं नाही, सावित्रीबाई फुलेला पेन्शन मिळालं नाही. महात्मा फुलेंनी 42 वर्ष चळवळ चालवली. 1848 ते 1890 42 वर्ष होता. सावित्रीबाई फुलेंनी 1848 ते 1897 जवळपास 50 वर्ष काम केलं. निरंतर चळवळ चालवली, 50 वर्ष काम केलं. शाहू महाराजांनी 1884 ते 1922 त्यांनी 28 वर्ष काम केलं. या 108 वर्षाच्या एकत्र संघर्षाचा परिणाम म्हणजे भारतीय संविधान आहे. पायाभरणी ज्योतिबांनी केली, पहिला मजला शाहू महाराजांनी उभा केला आणि कळस बाबासाहेबांनी चढविला. कळस चढविण्यामध्ये पंजाबराव देशमुखांचे फार मोठं ऐतिहासिक योगदान आहे, आपल्याला विसरता येणार नाही. आणि म्हणून ही जी चळवळ आहे ही निरंतर त्यांनी चालवली. पेन्शनची अपेक्षा केली नाही, समाज पाठिंबा देईल, साथ देईल याची अपेक्षा केली नाही. समाजाला विचार देण्यासाठी वर्तमानपत्र त्यांनी काढले. मूक नायक चालवण्यासाठी शाहू महाराजांनी त्या काळात 2500 रुपयाची देणगी दिली होती. नागपूरला परिषद झाली कस्तुरचंद पार्कवर. तिथे
बाबासाहेबांचा आणि शाहू महाराजांचा भव्य पुतळा पाहिजे, अनेक स्तंभ पाहिजे आणि त्या स्तंभावर शिलालेख पाहिजे. हीच ती जागा आहे. इथे शाहू महाराज आणि बाबासाहेब एकत्र आले होते. इथे मोठी कॉन्फरन्स भरली होती. शाहू महाराज 1917ला खामगावला गेले होते. ज्या मैदानात ती फार मोठी शिक्षण परिषद झाली होती, ज्या शिक्षण परिषदेमधून पंजाबराव देशमुखांना प्रेरणा मिळाली, तिथेही तो स्तंभ पाहिजे, शाहू महाराजांचा भव्य पुतळा पाहिजे, प्रेरणा केंद्र बनलं पाहिजे ना, आणि तिथं पिलर उभा असला पाहिजे आणि शिलालेख असला पाहिजे. हीच ती जागा. इथून शिक्षण परिषदेचं आयोजन झालं. अध्यक्षस्थान शाहू महाराजांनी भूषवलं. ह्या तारखा होत्या. पंजाबराव देशमुखांना प्रेरणा मिळाली. श्री शिवाजी शिक्षण संस्था अस्तित्वात आली. आज लाखो तरुण तरुणी त्या शिक्षण संस्थेतून आदर्श नागरिक बनण्याचं फार मोठं अभियान सुरू आहे. अशोकाचा भारतीय संविधान सभेने जो गौरव केला, अशोक चक्राचा आणि राजमुद्रेचा, जर अशोकाने त्या काळात शिलालेख उभे नसते केले, स्तंभ उभे केले नसते, तर संविधान सभेला काय मिळाला असता का आधार? कोणापासून प्रेरणा घेतली पाहिजे आपण? कोण आपला ऐकवा नसला पाहिजे? मिळालीच ती का प्रेरणा? म्हणजे अशोकाने त्या काळामध्ये जे शिलालेख उभे केले, स्तंभलेख उभे केले, त्याचा हजारो वर्षपर्यंत कोणालाही पुरावा नष्ट करता आला नाही. आणि आधुनिक भारतामध्ये त्याच्यातून प्रेरणा घेऊन भारतीय संविधान सभेने तिरंग्याच्या मध्यभागी अशोक चक्राचा अंतर्भाव केला. ते पूर्वज होते आमचे. आणि अशोकाचं राज्य हे जगामध्ये अप्रतिम होतं, मानवतावादी होतं, सर्वांचं कल्याण करणारं होतं, पशूंचे दवाखाने ओपन करणारं आणि सर्वांच्या साठी आरोग्यविषयक सेवा देणारं, शेजारी राष्ट्र असो की अखिल मानवजात असो, त्यांची रुग्ण सेवा करण्याची भूमिका, बजेटमध्ये प्रोव्हिजन, औषधं पाठविणे, ही अशोकाची जी राजकीय प्रशासन शैली होती ती गिरनारच्या शिलालेखामध्ये अंकित केली आहे. गिरनार कुठे आहे? जुनागड जिल्हा. जुनागड कुठे आहे? गुजरातमध्ये. त्या गिरनारच्या पहाडीमध्ये आधी तो शिलालेख अस्तित्वात आहे आणि तिथं भारतीय पुरातत्व विभागाने त्याचं संरक्षण केलेलं आहे. आणि त्याच्यात एक वाक्य आहे अशोकाचं की मी जे काही काम करत आहे ते मानव जातीचं आणि संपूर्ण जीवसृष्टीचं माझ्यावर जे कर्ज आहे, माझ्यावर जे ऋण आहे, ते ऋण परत करण्यासाठी मी माझं कर्तव्य पार पाडतो. अशोकाच. आणि म्हणून भारतीय संविधान सभेने अशोकाचा सन्मान केला आणि राजमुद्रेच्या स्वरूपात जिथे बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर जे पहिलं प्रवचन झालेलं आहे त्या प्रवचनाची याद म्हणजे राजमुद्रा आहे आपली. आणि राष्ट्रपती भवनात जिथे दरबार हॉल आहे राष्ट्रपती भवनाचा, तिथे कोणाची मूर्ती आहे उभी? राष्ट्रपती भवनात कोणाची मूर्ती आहे? राष्ट्रपती भवनामध्ये भव्य प्रतिमा उभी कोणाची आहे? भगवान बुद्धाची, गौतम बुद्धाची आहे. आणि पार्ल्यामेंटच्या अगदी दर्शनी भागावर एक वाक्य कोरण्यात आलंय, धम्मचक्र प्रवर्तन आहे. राजमुद्रा बुद्धाच्या पहिल्या प्रवचनामध्ये बुद्ध काय म्हणतो की माझं तुम्ही ऐकूनच पाहिजे असं नाही, तुम्ही विचार करा, तुमच्या बुद्धीला जे पटतं ते करा. म्हणजे लोकशाही, नो दादागिरी, लिबर्टी आहे विचार करण्याची. म्हणून त्याचं सिम्बॉल म्हणजे भारताची राजमुद्रा, दॅट इज द सिम्बॉल ऑफ डेमोक्रेसी. म्हणजे या देशाचे आयकॉन, या देशाचे आदर्श संविधान सभेने अभ्यास करून बुद्धाला आणि अशोकाला निवडलेले आहेत आणि तेच सिम्बॉल आज आपल्या समोर आहे, राष्ट्रध्वज आणि राजमुद्रा. आणि म्हणून बंधूंनो, माझ्या मित्रांनो, विद्यार्थी सहकाऱ्यांनो, बाबासाहेब आंबेडकरांचं फार मोठं योगदान या देशाच्या संस्कृतीला विकसित करण्यासाठी, या देशाची लोकशाही जास्त मजबूत करण्यासाठी, या देशामध्ये आदर्श लोक प्रतिनिधी निवडून जाण्यासाठी खूप काही आदर्श असे उपदेश त्यांनी करून ठेवलेले आहेत. अंमलबजावणी न झाल्यामुळे भारतीय संविधान हे बदललं पाहिजे अशी भाषा देखील काही लोक आज बोलू लागलेली आहे. आणि म्हणून के.आर. नारायणन यांचं नाव तुम्हाला माहीत असेल. 2000 साली एनडीएचं सरकार होतं, अटलजी प्राईम मिनिस्टर होते.
त्यांनी एक कमिटी स्थापन केली होती भारतीय संविधानाची समीक्षा करण्यासाठी. बोले सर, इथे उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि चंगोले साहेबांनी जे विवेचन केलं याचं म्हणजे खरंच मी आंबेडकरांविषयी बरेच व्याख्यान ऐकलेले आहे, परंतु आजचं व्याख्यान जर आपण त्यांचं ऐकलं असेल, एक मूल्यांकनात्मक निरीक्षण त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केलेलं आहे. आणि आता आपली सर्वांची जबाबदारी आहे की ही मूल्यमापन आपण स्वतः करावं. आणि जसं सरतेशेवटी सरांनी सांगितलं की बाबासाहेबांच्या चळवळी आणि बाबासाहेबांचं मिशन हे आजच्या जगामध्ये किंवा आजच्या युगामध्ये कसं समोर नेता येईल याची आज खरी गरज निर्माण झालेली आहे असं मला वाटतं. जेव्हा मी मूल्यांकन म्हणतो, बाबासाहेबांचा एक विशिष्ट काळ होऊन गेला आणि आज वर्तमान काळामध्ये आपण जगत आहोत. या दोन्ही काळाचं मूल्यांकन करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि आज जे चित्र आपल्यासमोर पाहायला मिळतं की देशामध्ये कोणत्या प्रकारचं वातावरण सुरू झालेलं आहे आणि आपल्याकडे जर मूल्यांकनात्मक शक्ती असेल तर ते मूल्यांकन करून बाबासाहेबांचे विचार आज वर्तमान काळामध्ये कसे रुजविता येतील याची खरी गरज आहे असं मला वाटतं. सुरुवातीला सरांनी सांगितलं की इंग्रजांचे कायदे, म्हणजे साधं कोरोनाचं त्यांनी उदाहरण दिलं, म्हणजे त्या काळचे हे कायदे आजही अस्तित्वात आहे. आणि त्यानंतर जसं आपण घोडेसरांनी संविधान प्रास्ताविका वाचून दाखवली आणि याच्यामध्ये याचा सरळ म्हणजे मतिमार्ग असा आहे की या जगामध्ये किंवा या देशामध्ये माणूस म्हणून जन्माला जर आपण आलो असेल तर त्याला मानव म्हणून कसं जगवायचं आणि त्याच्यामध्ये मानवतावाद निर्माण कसा करायचा याची खरी जर प्रेरणा दिली असेल तर भारतीय संविधानाने दिली आहे. कारण या वर्गव्यवस्थेमध्ये एक वर्ग असा होता की जो समाजापासून वंचित होता, दुर्बल होता, कोणत्याही प्रकारचे न्याय हक्क त्याला मिळत नव्हते आणि तो माणूस म्हणून त्यालाही समाजामध्ये जगण्याचा एक अधिकार आहे. आणि ही खरी शिकवण जर आपल्याला मिळाली असेल की त्या वंचितांना, त्या दुर्बलांना जर एक मानव म्हणून समाजाच्या प्रवाहामध्ये आणायचं असेल आणि हे जर काम केलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भारतीय राज्यघटनेची रचना केलेली आहे त्याचा हा खरा म्हणजे रिझल्ट आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. जसं आपण भारतामध्ये धर्मनिरपेक्षता, सर्वधर्म समभाव या गोष्टी आपण सर्व पाळत असतो आणि या देशामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत. प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान असायलाही पाहिजे, पण तो अभिमान बाळगताना आपला धर्म कसा रस्त्यावर येणार नाही. आता त्यांचं भाषण तुम्ही ऐकलं असेल राज ठाकरेचं भोंग्याच्या संदर्भामध्ये, तर आपली जात किंवा आपला धर्म पाळत असताना इतरांच्या धर्माचा, इतरांच्या जातीचा कसा अपमान होणार नाही हीच शिकवण आपण राज्यघटनेतून घ्यायला पाहिजे आणि सर्वधर्म समभाव ही भावना रुजवायला पाहिजे असं मला वाटते. सरांनी खूप अभ्यास करून अगदी सकारात्मक विवेचन केलेलं आहे आणि आज समाज कार्याचे आपण व्यक्ती म्हणून किंवा प्राध्यापक विद्यार्थी म्हणून याचं मूल्यमापन आपण करून समाजामध्ये बाबासाहेबांचं जे मिशन आहे, बाबासाहेबांनी ज्या कामासाठी त्या चळवळी केलेल्या आहे त्याची सकारात्मक कारणं आज लोकांसमोर मांडण्याची गरज आहे असं मला वाटतो. सर, मी तुमची माफी मागतो कारण की आजचं त्यांचं जर तुम्ही सगळं अभ्यासपूर्ण विवेचन जर पाहिलं असेल
तर मला एक खंत या ठिकाणी व्यक्त करावीशी वाटते की आज माझे विद्यार्थी जर इथं असते तर खूप चांगलं झालं असतं. कारण हे सगळे विद्यार्थ्यांना पुरवण्याची आज गरज आहे. आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एक अशी विनंती करेन की जर आपण बाबासाहेब आंबेडकरांचा समता समारोह पाळत आहोत आणि समाज कल्याण विभागानं 16 आणि 20 तारीख केलेली आहे सर. तर जर शक्य झालं तर ज्या दिवशी आमचे विद्यार्थी महाविद्यालयामध्ये राहतील त्या दिवशी पुन्हा आपण यावं आणि खास करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि आपण इथे आमच्या विनंतीला मान देऊन आलात आणि एक अभ्यासपूर्ण विवेचन आमच्या समोर प्रस्तुत केलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. थँक्यू. धन्यवाद सर. आज बाबासाहेबांच्या विचारांची गरज आहे आणि या विचारामधून समाजाला सामोरं नेण्याची गरज आहे. आजच्या लोकांवर ही जबाबदारी आलेली आहे ती सर्वांनी या जयंतीच्या प्रसंगी आत्मसात करून समाजाचा विकास करावा हे अपेक्षित आहे. आजच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय डॉक्टर PS चांगोल सर त्यांचे मी मनापासून खूप खूप आभारी आहे. त्यांनी एका शब्दाला मान देऊन आज इथे आले आणि अभ्यासपूर्ण इथे विचार मांडले, आमच्यामध्ये एक चेतना निर्माण केली. त्याबद्दल NSSच्या वतीने कॉलेजच्या वतीने मी तुमचे सर खूप खूप आभारी आहे. आणि एक खंतही व्यक्त करतो की आम्ही विद्यार्थ्यांनी नोटीस काढून सुद्धा विद्यार्थ्यांनी आमच्या नोटीसला प्रतिसाद दिला नाही ही खंत सुद्धा आमच्या मनामध्ये आहे. तरी पण आपण आपलं भाषण एवढं जोशपूर्ण केलं, एवढं अभ्यासपूर्ण केलं की त्याची आम्ही म्हणजे शब्द नाही व्यक्त करणारे एवढं आपलं भाषण आम्हाला ठरलेलं आहे. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनंत पडते सर यांचेही मी NSSच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाला उपस्थित होते आणि मार्गदर्शन दिलं या सर्वांसोबत मी महाविद्यालयाचे प्राचार्य यांचे मी आभार व्यक्त करतो आणि या प्रसंगी सर्वांना विनंती करतो की उभे राहून राष्ट्रगीताने आपण या कार्यक्रमामध्ये